हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाडच्या चौदार तळ्यावर जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन, मनुस्मृतीच्या अभ्यासक्रमातील समावेशाला आव्हाडांचा विरोध, तर आंदोलनावेळी मनुस्मृतीचं पोस्टर फाडल्यामुळे नवा वाद। शरीरामधून मनुस्मृती घालवण्याचा प्रयत्न, मात्र मनातून मनुस्मृती गेली का? प्रकाश आंबेडकरांकडून जितेंद्र आव्हाडांच्या कृतीचा निषेध। आव्हाडांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी, स्टंटबाजीमध्ये पोस्टर फाडून मूर्खपणा केला, मिटकरींचा हल्लाबोल, तर आमच्याकडून अनावधानानं झालं, लीन होऊन माफी मागतो, आव्हाडांकडून स्पष्ट। 3 दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार। मुख्यमंत्री शिंदेंकडून संजय राऊतांना कायदेशीर नोटीस, निवडणुकीमध्ये पैसे वाटपासह सामनातून शिंदेंबाबत अनेक दावे। 50 को के एकदम ओके, इसे कहते हैं उल्टा चोर कोतवाल को डाटे। मुख्यमंत्री शिंदेंनी नोटीस पाठवल्यानंतर संजय राऊतांचं ट्विट। ससूनमधील अजय तावरे, श्रीहरी हळनोर घटकामुळे बडतर्फ, अपघात प्रकरणामधील आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कारवाई। अजय तावरेच्या जीवाला धोका, पुणे आरोग्य व्यवस्थेवर 4 जून नंतर गौप्यस्फोट करणार, तावरेच्या सर्वांची नावं जाहीर करण्याच्या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल। अजय तावरेंनी सुरक्षेची मागणी केल्यास पोलीस संरक्षण देतील, वेगवेगळी वक्तव्य करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, संजय शिरसाट यांचं अंधारेंना प्रत्युत्तर। पुण्यामध्ये खोटे गुन्हे दाखल होतात, पुणे कार अपघाताची हाय प्रोफाईल घटना, घटनेची सीबीआय चौकशी व्हावी, नाना पटोले यांची मागणी। पुणे कार अपघात स्थळाची मुख्यमंत्री पाहणी करणार, सूत्रांची माहिती, शिंदेंची पुणे पोलीस आयुक्तांसोबत चर्चा, बिल्डर मंत्री कुणाचाही सहभाग असल्यास त्यांनाही आरोपी करा, शिंदेंचे आदेश। गृह खातं सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या आणि गृह खातं माझ्याकडे द्या, सुषमा अंधारे यांची फडणवीसांवर टीका, तर लंडनवरून आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडे गृह खातं देऊ, शिरसाटांचा टोला। अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, कोणत्या वकिलामार्फत दमानियांनी राष्ट्रवादीला टार्गेट करण्याची सुपारी घेतली, खुलासा करणार, अजित पवारांवरील आरोपानंतर सूरज चव्हाण यांचा इशारा। सूरज चव्हाणांच्या वक्तव्यानं संताप आला, चव्हाणांनी 24 तासात माफी मागावी, दमानिया आक्रमक, तर माझे मोबाईल कधीही तपासा, अजित पवारांचे फोन तपासणार का, दमानियांचा सवाल। डॉक्टर पल्लवी सापळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भेटीला, ससूनमधील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामधील चौकशीत समोर आलेला अहवाल सादर करणार। उष्माघातामुळे गेल्या आठवड्यामध्ये देशात 60 जणांचा मृत्यू, 2014 नंतर पहिल्यांदाच शिमल्याचं तापमान 30 अंशांवर, हिमाचल प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी। गरमीचा 100 वर्षातील रेकॉर्ड तुटला, देशामध्ये 17 ठिकाणी तापमानाचा पारा 48 अंशांवर, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद, उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।